अच्छा, चारही कोपऱ्यावर फुलांचे ताटवे लावलेले आहेत. म्हणजे काय, हा आयत आहे आणि इथे फुलं लावलेत, इथे आहे. चार कोपऱ्यात चार ते फुलांचे ताटवे लावलेले आहेत. तर त्याने विचारलंय या आयताच्या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ किती. म्हणजे इंग्लिशमध्ये हा एक रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या ईच कॉर्नरवरती फ्लॉवर्स लावलेले आहेत, फ्लॉवर्स लावलेले आहेत. त्याने विचारलंय रेक्टँगलचा जो हा रिमेनिंग पार्ट आहे त्याचा एरिया किती असेल तो त्याने विचारलाय. हे जे चार पार्ट आहेत त्याचा एरिया काढायला लागेल. तो एकत्र करून ह्या रेक्टँगलच्या पूर्ण एरियामधून मायनस करावा लागेल. आता बघा, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, उर्वरित म्हणजे क्षेत्रफळ कसं काढणार. तुम्ही रेक्टँगलचा एरियामधून हे चार जे कॉर्नर आहेत त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला मायनस करायला लागेल. आता बघा, हे जे चार पार्ट आहेत ते जर एकमेकाला जॉईंट केले, मी एकमेकाला जॉईंट केले, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, हे जर जॉईंट केले तर मला एक सर्कल दिसेल. आणि याचाच अर्थ काय, हे सगळे सर्कल आहे. हा सर्कलचा एरिया आपल्याला काढायला लागेल. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर. रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, एल इंटू बी. बघा, ही लेन दिली 7 आणि 7 14, 14 आणि 10 24. आणि ही ब्रीड बघा, 7 आणि 7 14, 14 आणि 4 मायनस पायची व्हॅल्यू घेतो पाय 22 ते 7 मल्टिप्लाय बाय आरचा स्क्वेअर. हा बघा, हा रेडियस आहे. हे जे 7 7 दिलेला आहे तो सर्कलचा रेडियस आहे. तर 7 ला 7 गेले. ओके, 24 मल्टिप्लाय बाय 18 मायनस 22 मल्टिप्लाय बाय 7, 7 2 14, 1 7 2 14 आणि 1 36, 36 आणि 7 43 मायनस 154. हे आता गेले 8. 8 असणारा हा एकमेव ऑप्शन आहे. 278 पुढे सोडवायची गरज नाही. 2 म्हणजे उर्वरित भागाचं क्षेत्रफळ आलं 278.